नमस्कार महिला भगिनींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अंगणवाडी सेविका या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर महिला भगिनींनो, आपण मागील काही दिवसापूर्वी जे आहे जे की ICDSच्या आपल्या मुख्य सेविका परिशिका या पदाकरता आपण तांत्रिकी प्रश्नांची आपण एक सिरीज चालू केलेली आहे, ज्यामध्ये आपण 40 प्रश्न आणि 80 गुणाची परिपूर्ण आपण 100% तयारी करून घेत आहोत, ज्यामधले तुम्हाला 100% संभव प्रश्न जे की परीक्षेमध्ये तुम्हाला विचारली जाणार म्हणजे जाणारच असतील. त्यामुळे यामधला प्रत्येक प्रश्न हा तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे आणि आपली जे प्रत्येक सिरीज असेल किंवा ज्या टॉपिकवर आपण प्रश्न कव्हर करत आहोत त्या निगडीत तुम्हाला 100% प्रश्न पाहायला मिळणारच असणार आहे. त्यामुळे व्हिडिओमधला प्रत्येक प्रश्न हा इम्पॉर्टंट असणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जे आहे जे की आपण प्रश्न कव्हर करणार आहोत ते आहेत लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 या संदर्भात आपण प्रश्न पाहणार आहोत. थोडक्यामध्ये याला पॉस्को असं देखील म्हटलं जातं. तर या ऍक्ट संदर्भात आपण प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा. तर यामधला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांच्या संरक्षणाचा कायदा, ज्याला पॉस्को असं म्हणतात, तर 2012च्या अनुषंगाने खालील विधानांचे अवलोकन करा. तर खाली काय आपल्याला विधाने दिलेली आहेत, ज्यामधलं विधान 1 असं आहे की लैंगिक गुन्ह्यापासून मुलांच्या संरक्षणाचा कायदा जे काही 2012चा आहे, ची कलम 8 हे एक भेदक लैंगिक हल्ल्याच्या शिक्षेशी संबंधित आहे. तर विधान 1 असं म्हणतं. तर विधान 2 काय म्हणतं पहा, जो कोणी भेदक लैंगिक अत्याचार करेल त्याला 7 वर्षापेक्षा कमी नाही अशा कारावासाची शिक्षा दिली जाईल. तर यापैकी जे आहे थोडक्यात कोणतं विधान जे आहे बरोबर आहे किंवा चूक आहे आपल्याला अवलोकन करून सांगायचं आहे. तर पर्यायी उत्तरे या ठिकाणी पाहून घ्या. आणि हा प्रश्न जो आहे तो डिपार्टमेंटल PSIचा जो पेपर असतो त्यामध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. त्यामुळे आपल्या ICDSला देखील हा येऊ शकतो, कारण का ICDS साठी अनेक महिलांचे अर्ज केले आहेत. त्या ठिकाणी कॉम्पिटिशन देखील टफ लेवल्स होणार आहे. त्यामुळे अशा अवघड स्वरूपाचे प्रश्न येणं साहजिकच असणार आहे. तर ऑप्शन या ठिकाणी पाहून घ्या, ज्यामध्ये विधान 1 बरोबर आहे, 2 चुकीचं आहे, विधान 2 बरोबर आहे, 1 चुकीचं आहे, किंवा तिन्ही विधाने बरोबर आहेत व चौथं आहे विधान दोन्ही विधाने चुकीचं आहे. तर यापैकी कोणतं विधान असेल तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 2चं बरोबर आहे. म्हणजेच की विधान 2 बरोबर आहे आणि 1 हे चुकीचं आहे, ज्यामध्ये जो कोणीही भेदक लैंगिक अत्याचार करेल त्याला 7 वर्षापेक्षा कमी जे की कारावासाची शिक्षा दिली जाईल. म्हणजे 7 वर्षापेक्षा कमी कारावासाची शिक्षा दिली जाणारी नाही, हे विधान बरोबर आहे. म्हणून ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील दुसरा प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणते कलम लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 अंतर्गत दंडाधिकाऱ्यांनी मुलांचे जबाब नोंदविण्याशी संबंधित आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 4, वरीलपैकी कोणतेही नाही. म्हणजे यापैकी कोणतेही कलम जे नाही जे की या कायद्याअंतर्गत दंडाधिकारी मुलांचे जबाब नोंदवण्याच्या संबंधित, जे की ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर होणार असेल. तर याची इनडेप्थ माहिती आपण आपल्या नोट्समध्ये देखील तुम्हाला कव्हर करून दिलेली आहे. जे की स्टडी मटेरियल बाबत जर तुम्ही घेतला नसाल तर अजूनही परीक्षाची तारखा आले नाही, तुमच्याकडे एक चांगली संधी उपलब्ध आहे, ते तुम्ही लगेच क्रॅश कोर्स घेऊ शकता, ज्या संदर्भात मी तुम्हाला पुढे माहिती देखील सांगणार आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न असा आहे, लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 केव्हा अंमलात आला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की 14 नोव्हेंबर 2012 साली जे आहे 12 साली जे की हा नियम जो आहे जो की अंमलात आला 14 नोव्हेंबर पासून. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला, लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 बाबत विचार करा. जे की खाली आता विधाने आहेत. यामधलं अ जे आहे, या अधिनियमात एकूण 8 प्रकरणे आहेत आणि ब आहे, या अधिनियमात एकूण 46 कलमे आहेत. तर कोणतं बरोबर आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 2, फक्त ब बरोबर आहे. म्हणजेच की या अधिनियमात एकूण 46 कलमे आहेत, हे जे आहे जे की बरोबर आहे. म्हणून ऑप्शन 2 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपण पाहू पुढील प्रश्न, जो की प्रश्न आपला 5वा आहे पुढचा, लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील प्रकरण 8 कोणत्या बाबीशी संबंधित आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 3, जे की विशेष न्यायालयाची कार्यपद्धती या संदर्भात आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला, लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 2D नुसार बालक म्हणजे डॅश होय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यात 4, जे की 18 वर्षाखालील कोणतेही बालक, म्हणजे की ज्यांचा वर्ष 18 वर्ष नाही, त्या समजा त्यांचं 17 असेल, 17, 5, 17 किंवा 18च्या खालील सर्व जे आहे जे की बालक कॅटेगरीमध्ये मोडतात, असं जे आहे या कलमानुसार म्हणणं आहे. त्यानंतरचा प्रश्न 7वा, संयुक्त राष्ट्रसंघाच्या बालहक्क संहितेला भारताने केव्हा मान्यता दिली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की 11 डिसेंबर 1992 ला मान्यता दिली. त्यानंतर प्रश्न 8वा आपला, भारतीय संसद संविधानातील कलम डॅश नुसार बालकांसाठी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार राज्यांना आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 2, कलम 15(3) नुसार. त्यानंतरचा प्रश्न 9 आपला,
लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील प्रकरण 2 डॅश या बाबीशी संबंधित आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 1, जे की बालकांच्या विरोधात लैंगिक अपराध या बाबीशी संबंधित आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 3 मध्ये कोणत्या तरतुदी करण्यात आली आहेत? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 4, जे की आंतरवैधी लैंगिक आघात याचा जो आहे थोडक्यात यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. महिला भगिनींना मुख्य सेविका परीक्षिका या पदावर 100% रुजू व्हायचं आहे. ज्यांच्या स्वप्नामधील पद आहे आणि त्यांना ही एक्झाम क्रॅक करायची असेल तर तुम्ही त्यासाठी अजूनही आपले मुख्य सेविका परीक्षिका या पदाकरता असलेले 100% अभ्यासक्रमावर आधारित नोट्स व अतिसंभव प्रश्नसंच घेतला नसा तर वेळ न वाया घालता लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या तुम्हाला एक लिंक मिळेल. त्या लिंकवर क्लिक करून लगेचच्या लगेच तुम्ही सर्व काही हा अभ्यासक्रम तुम्ही 100% ट्रस्टेड पद्धतीने घेऊन तुम्ही चांगल्या व सुशोभ व मार्गदर्शनाखाली तुम्ही अभ्यासाला तयार लागा, ज्यामध्ये तुम्हाला मुख्य सेविका परीक्षिका या पदाचा संपूर्ण काही टीसीएस पॅटर्न आधारित आणि परीक्षेमध्ये 100% विचारलं जाऊ शकेल, जे की तुम्हाला मार्केटमधले कोणत्याही बुक्समध्ये तुम्हाला मिळणार नाही किंवा तुम्हाला इतरत्र कोणत्याही ठिकाणी ते मिळणार नाही. ते आपण प्रोव्हाइड करून देतो, ज्यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, बौद्धिक चाचणी, एकात्मिक बालविकास सेवा योजना व कायदे, त्यानंतर पोषण आहार प्लस संगणकीय ज्ञान हे सर्व आपण अभ्यासक्रम एकाच ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत, जे की मार्केटमधलं कोणत्याही बुक्समध्ये तुम्हाला हे मिळणार नाही. आणि त्यासोबतच कोणतेही महागडे कोचिंग लावलं तरी त्यामध्ये 100% रिझल्टची तुम्हाला गॅरंटी नसते, परंतु तुम्हाला यामध्ये सर्व काही 100% गॅरंटी मिळणारी आहे. त्यामुळे ज्या महिला भगिनींना हा संपूर्ण काही कोर्स हवा असेल, क्रॅश कोर्स, तो लगेच तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर क्लिक करून त्या ठिकाणी पेमेंट्स करून 500 रुपये तुम्ही लगेचच्या लगेच ते सर्व काही घेऊ शकता. तर फीस ही अगदी अफोर्डेबल ठेवण्यात आलेली आहे. फीस देखील वाढवण्यात देखील येऊ शकते फीस पुढील काळासाठी. त्यामुळे लगेच तुम्ही आताच्या आता त्यावर क्लिक करून लगेचच्या लगेच सर्व काही स्टडी मटेरियल मिळवून घ्या आणि 100% परीक्षा तयारीला तुम्ही लागायला सुरू करा. अजूनही आपला क्रॅश कोर्स घेतला नसेल तर त्यांच्याकडे शेवटची संधी म्हणून अजूनही बाकी काही दिवस उपलब्ध आहे. जर तुम्ही या उर्वरित वेळामध्ये चांगला पद्धतशीरपणे आणि योग्य त्या मार्गदर्शनाखाली सर्व काही अभ्यासक्रम कंप्लीट केला तर 100% तुम्ही या पदावर रुजू होऊ शकता. चांगले मार्क्स घेऊन या परीक्षेमध्ये तुम्ही उत्तीर्ण होऊ शकता. आणि तुम्ही आतापर्यंत जेवढे काही पुस्तके वाचले असतील त्यामधला काही सारांश येऊ ना येऊ, परंतु आपल्या स्टडी मटेरियलमधलं 100% तुम्हाला येऊ शकतं, कारण का यामध्ये आपण 100% तांत्रिकी कव्हर करून दिला आहे. त्यासोबतच तुमचे जीके, मॅथ, रिझनिंगचे सर्व काही आपण सॅम्पल सोबत अतिशय मुद्देसूद तुम्हाला माहिती यामध्ये आपण कव्हर करून दिलेली आहे. त्यामुळे तुमच्याकडे शेवटची संधी म्हणून उपलब्ध आहे. ज्यांना मिळवायचं आहे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकवर क्लिक करा. लिंकवर क्लिक केल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला त्या ठिकाणी एक पेमेंट पेज ओपन होईल. त्यानंतर पे आउट केल्यानंतर लगेच तुम्हाला सर्व काही त्या ठिकाणी स्टडी मटेरियल मिळणार असेल, ज्याचा तुम्ही या उर्वरित दिवसांमध्ये रेग्युलरली जरी अभ्यास केला तरी मन लावून केल्यानंतर तुम्हाला ही 100% पदभरती कव्हर होणारी आहे. ज्यांना कोणाला चांगले गुण घेऊन चांगले गुण मिळवायचे असतील या परीक्षेमध्ये त्यांनी नक्की आपल्या स्टडी मटेरियलचा अभ्यास करा व चांगले गुण मिळवा. त्यानंतर पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 11. लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 4 नुसार लैंगिक अत्याचारासाठी खालीलपैकी कोणती शिक्षा होईल, जे की लैंगिक अत्याचारासाठी? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 4, कमीत कमी 10 वर्ष ते आजीवन कारावास व द्रवदंड होणारा असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 12वा. लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 6 नुसार गंभीर स्वरूपाच्या लैंगिक अत्याचारासाठी खालीलपैकी कोणती शिक्षा होईल? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 1, कमीत कमी 20 वर्ष सश्रम कारावास ते आजीवन कारावास व द्रवदंड किंवा मृत्यूदंड जे की होणारा असेल यानुसार. त्यानंतरचा पुढील प्रश्न, जे की या ॲक्टनुसार कलम 11 नुसार लैंगिक छळ म्हणजे काय? तर या ॲक्टनुसार तर या ठिकाणी आपल्याला काही विधाने देखील आहेत. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 4, म्हणजे की वरीलपैकी सर्व, ज्यामध्ये बालकाला लैंगिक अवयव दाखवण्यास भाग पाडणे, अश्लील हेतू साध्य करण्यासाठी साहित्य दाखवणे, लैंगिक भावनेने शब्द उच्चारणे, लैंगिक अवयवाचे प्रदर्शन करणे, हे सर्व जे आहे जे की या ॲक्टनुसार जे आहे जे की कलम 11 नुसार लैंगिक छळ होय. त्यानंतरचा प्रश्न 14वा आपला. लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 12 नुसार लैंगिक छळ केल्यास खालीलपैकी कोणती शिक्षा होईल? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 3, जे की 3 वर्षापर्यंतचा कारावास व द्रवदंड. त्यानंतरचा प्रश्न 15वा. लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 4 बाबीशी संबंधित आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 1, जे की आंतरभेदी लैंगिक हल्ल्यासाठी शिक्षा, जे की कलम 4 मध्ये नमूद आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 16वा आहे. लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 14 नुसार अश्लील साहित्य बनवण्यासाठी बालकांचा वापर
केल्यास खालीलपैकी कोणती शिक्षा होईल? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 2 जे की 5 वर्षापर्यंतचा कारावास व द्रवदंड होणारा असेल. त्यानंतर चुकीची जोडी ओळखा, यापैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर कलम आणि त्या संदर्भाचे जे काही बाबी आहेत त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. तर यापैकी कोणती चुकी जोडीची आहे? तर ती आहे जे की कलम 31 ची चुकी जोडी आहे, ज्यामध्ये साक्ष पुरावाचा कालावधी जो की नमूद नाही आहे, म्हणून ही जी आहे जी की चुकीची जोडी या ठिकाणी आहे. त्यानंतरचा प्रश्न 18वा, लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 35 नुसार खटला चालू झाल्यापासून त्या दिवसात साक्षी पुरावे विशेष न्यायालयाच्या नोंदविले गेले पाहिजेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की 30 दिवसात साक्षी पुरावे विशेष न्यायालयात नोंदविले गेले पाहिजेत. त्यानंतरचा 19वा प्रश्न, लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कोणत्या कलमामध्ये विशेष न्यायालयाची प्रक्रिया व अधिकार देण्यात आले आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की कलम 33 मध्ये. त्यानंतरचा 20वा प्रश्न, लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 नुसार विशेष न्यायालयामध्ये आरोपी व्यक्ती बालक आहे की प्रौढ आहे अशी शंका निर्माण झाल्यास त्याबाबत शहानिशा करून घेण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 जे की विशेष न्यायालयास आहे. त्यानंतरचा 21वा प्रश्न, लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 35 नुसार लैंगिक अत्याचाराबाबत विशेष न्यायालय डॅश दिवसाच्या आत सुनावणी पूर्ण करेल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 जे की 1 वर्ष 1 दिवसाच्या आत, थोडक्यात 1 वर्षाच्या आत सुनावणी पूर्ण करेल. तर या ठिकाणी याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 हे याचं उत्तर होणार असेल. तर यापैकी कोणताही प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आपण अशा प्रकारचे सर्व काही महत्त्वपूर्ण कायदे आहेत यावर आपण विशेष अनुसरून प्रश्न कव्हर करणार आहोत. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशा प्रकारे व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून चॅनलला एक चांगला छानसा कमेंट करून नक्की जा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माझ्यासोबत. आणि ज्या कोणी महिला भगिनींना सर्व काही टीसीएस पॅटर्न आधारित मुख्य सेविका परीक्षिका ICDS साठी 100% अभ्यासक्रम हवा असेल त्यांनी नक्की डिस्क्रिप्शन बॉक्स मधल्या लिंकवर क्लिक करून सर्व काही मिळवून घ्या. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माझ्यासोबत नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.